शिंदे यांनी मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले सिल्लोडचे शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या वाढदिवशी 1 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करून पक्षाला व पक्षातील विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली आहे। पण सध्या तरी पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। जोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत शिवसेनेतच राहणार असं ते बोलून गेलेत। पण मंत्रिपद नाकारण्याचा निर्णय घेऊन शिंदेंनी यापूर्वीच सत्तार हे आता आपल्या विश्वासातले नसल्याचं सिद्ध केलंय। मग सत्तार कशाची वाट पाहत आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पाहूयात काय आहे यामागचं दबावाचं राजकारण। नमस्कार, मी समीक्षा। सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे बंडखोर नेते म्हणून ओळखले जातात। जिथं आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो तिथं लाथ मारून ते निघून जातात। यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना त्यांना एकदा मंत्रिपद देण्यात आलं होतं, पण नंतर सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तिथंही आपल्याला किंमत राहिलेली नसल्याचं लक्षात येताच सत्तार यांनी काँग्रेसला लाथ मारून भाजप शिवसेनेशी हात मिळवणी केली होती। सत्तार यांना निवडून येण्यासाठी कोणत्या पक्षाची गरज भासत नाही, ते स्वतःच एक पक्ष आहेत। सिल्लोडमध्ये सलग 4थ्यांदा ते आमदार झालेत। सत्तारांना पक्षाची गरज भासत नाही तर सर्वच पक्षांना सत्तार मात्र हवे हवेसे वाटतात। कारण केवळ विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा बँक, दूध संघ, बाजार समित्या या सहकार क्षेत्रावरही त्यांचा चांगला दबदबा आहे। यावेळी मात्र सत्तार यांना पराभूत करण्यासाठी भाजप संघ, उद्धव सेनेसह दोन्ही काँग्रेसनं चंग बांधलेला होता। काहीही झालं तरी यंदा सत्तार ची पाठ लोळवायची असा विडा उचलून सर्वांनी काम केलं होतं। पण सत्तार या सर्वांना पुरून उरलेत। काठावर का होईना ते विजयी झाले, त्यामुळे या सर्वांचा भ्रमनिरास झाला। मात्र भाजपनं प्रतिष्ठापणाला लावून सत्तार मंत्री कसे होणार नाही ते यासाठी पुरेपूर फिल्डिंग लावली होती, ती फलदायी ठरली। भाजपच्या या प्रयत्नांना शिंदे सेनेच्या नेत्यांचंही बळ होतं। आपल्याला मंत्री व्हायचं असेल तर सत्तारांचा पत्ता कापावा लागेल हे संजय शिरसाट यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं। त्यामुळे त्यांनीही भाजपच्या हाताला हात लावून सत्तार यांना मंत्रिमंडळाबाहेर कसं ढकलता येईल यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे अखेर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पक्षातील दबावाला बळी पडून सत्तार यांना मंत्रिपद नाकारावं लागलंय। सत्तार यांना हा निर्णय खूपच खटकला। मुळात सत्तार हे अल्पसंख्याक समाजाचे असूनही ते महायुतीत आले ते फक्त मंत्रिपदासाठी। आता हे मंत्रिपदच मिळत नसेल तर मग युतीत राहून काय उपयोग असा प्रश्न त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे। सत्तार यांनी शिवसेना सोडावी अशी मागणीही कार्यकर्ते करतायत, पण सत्तार सेठ भावनेच्या आहारी जाऊन काहीही निर्णय घेणार नाहीत। मात्र आपला पत्ता कट करणाऱ्यांना सहजासहजी सोडणारही नाहीत, याची झलक त्यांनी नुकतीच 1 जानेवारीला दाखवून दिली आहे। मंत्रिपद नसलं तरी आपल्या मागे किती मोठी ताकद आहे हे विरोधकांना व स्वतःच्या पक्षाला दाखवून देण्यासाठी त्यांनी 1 जानेवारीचा मुहूर्त निवडला। या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो। दरवर्षी ते सिल्लोडमध्येच वाढदिवस साजरा करायचे, पण यावेळी आपली ताकद दाखवण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं भव्य मैदान निवडलं। जिथं बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभांनी मैदान गच्च भरायचं, तिथं सत्तार यांनी आपल्या समर्थकांच्या गर्दीनं मैदान गच्च भरून दाखवलं। कुठल्याही पक्षाचे बॅनर न लावता फक्त मित्रमंडळाच्या नावाखाली एखादा स्थानिक नेता हे मैदान भरवू शकतो असा विक्रम संभाजीनगरमध्ये प्रथमच झालाय। विशेष म्हणजे या सत्कार सोहळ्याला खासदार कल्याण काळे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव सेनेचे बहुतांश नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। सत्तार ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचा मात्र एकही आमदार, नेता व्यासपीठावर हजर नव्हता। भाजपचाही कोणी बडा नेता नव्हता। मुळात त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं अशी माहिती समोर आली आहे। यातूनच सत्तार यांनी आता भाजप शिंदे सेनेशी अंतर राखणार असल्याचे संकेत दिलेत। काँग्रेसचे खासदार कल्याण काळे व इतर नेत्यांनी सत्तार यांच्या नेतृत्वाचं कौतुक करून त्यांना परत पक्षात घेण्यासाठी जाळं टाकण्याची संधी सोडली नाही। पण सत्तेची ऊब सोडून बुडू लागलेल्या काँग्रेसच्या जहाजात बसण्याचा धोका ते पुढील 5 वर्ष तरी किमान घेणार नाहीत असं वाटतं। आपल्याला 2.5 वर्षांनंतर मंत्रिपद मिळणार आहे असं सांगून त्यांनी कार्यकर्ते आपल्यापासून दूर जाऊ नयेत याची काळजी घेतली आहे। यासोबतच पक्षांतर्गत विरोधक असलेले कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचाही नाव न घेता समाचार घेतलाय।
सत्तार म्हणाले, कुछ देर तक खामोशी है, फिर कानों में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा तो दौर आएगा, असा शेर ऐकवत त्यांनी शिरसाट यांना लक्ष केलंय। मंत्रिमंडळात समावेश होताच शिरसाट यांनी सिल्लोडची गुंडगिरी संपवणार अशी घोषणा करून सत्तार यांना अंगावर घेतलं होतं। तसंच सत्तार यांनी पालकमंत्री असताना गेल्या 6 महिन्यात जे निर्णय घेतले त्याचाही फेरविचार करण्याचा इशारा दिला होता। सत्तार यांच्यामुळे गेल्या 2.5 वर्षात आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही हा राग शिरसाट यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवतोय। शिरसाट हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत। त्यांच्याच सांगण्यावरून शिंदेंनी सत्तार यांचा पत्ता कट केला हे सत्तारही जाणून आहेत। म्हणून आता सत्तार यांनीही संभाजीनगरात येऊन शिरसाट यांची गुंडगिरी संपवण्याचं खुलं चॅलेंज दिलंय। परिणामी भविष्यात संभाजीनगरमध्ये शिरसाट व सत्तार यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। सत्तार म्हणाले, काही लोक जसा नाला खळखळ करतो तशी खळखळ करू लागलेत, पण जोपर्यंत शिंदे साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी त्यांचाच आहे, त्यांचाच राहणार, कुठेही जाणार नाही। ज्या दिवशी विश्वास संपला त्या दिवशी तुमच्या आदेशाचं पालन करणार। अजून देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास माझ्यावर आहे, अजितदादांवरही माझा विश्वास आहे, असं सांगून सत्तार यांनी तूर्त वरिष्ठ नेते दुखावले जाणार नाहीत याची काळजी घेतली आहे। एकूणच किमान लाखभर कार्यकर्ते गोळा करून शक्ती प्रदर्शन करण्याच्या निमित्तानं सत्तार यांनी आपणच लोकनेता असल्याचं दाखवून दिलंय। पण ते या निमित्तानं पक्षांतर करतील का असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही असंच देता येईल। याचं कारण म्हणजे पुढचे 5 वर्ष महायुतीची सत्ता राज्यात असेल। मंत्रिपद मिळालं नसलं तरी या सत्तेचा कसा उपयोग करून घ्यायचा हे सत्तार यांना चांगलंच माहित आहे। त्यामुळे शिंदे सेनेतून बाहेर पडण्यापेक्षा पक्षात राहूनच आपलं उपद्रव मूल्य दाखवून देण्यावर त्यांचा भर असेल। शिरसाट पालकमंत्री झाले तर त्यांच्या कामात अडथळा आणण्याची एकही संधीही सत्तार सोडणार नाहीत। जिल्हा बँक असो की दूध संघ, जिथे भाजपला वर्चस्व मिळवायचं आहे तिथेही सत्तार यांचा शब्द अंतिम असेल। महायुतीतील या दुफळीचा काँग्रेस राष्ट्रवादीचे नेतेही फायदा घेत राहतील। सत्तार दोन्ही डगरीवर हात ठेवून लाभाची पदं आपल्या समर्थकांच्या पदरात टाकत राहतील। या संस्थांवर जर पुन्हा महायुतीची सत्ता आणायची असेल तर महायुतीलाही सत्तार यांना दुर्लक्षित करून चालणार नाही। म्हणूनच मंत्रिपद नाही मिळालं तरी आपलं महत्व कायम ठेवण्याचा सत्तार यांचा प्रयत्न असेल। 1 जानेवारीचा मेळावा ही त्याचीच एक झलक होती असं मानलं जातंय। 2.5 वर्षांनी होणाऱ्या मंत्रिमंडळ खाते वाटपात पुन्हा आपली वर्णी लागावी यासाठी सत्तार यांचे प्रयत्न राहतीलच। तीच आशा ठेवून त्यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा समर्थकांसमोर केली आहे। पण तेव्हाही संधी मिळाली नाही तर मात्र सत्तार शिंदे सेनेची साथ सोडू शकतात असं राजकीय विश्लेषकांना वाटतं।